कोथरूडमधील अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी संजीवनी. नामदार चंद्रकांतदादा पाटील संजीवन हॉस्पिटल आणि MQRच्या माध्यमातून 50 बेड्सचे केअर सेंटर कार्यान्वित. कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकांना दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळल्याने किंवा परावलंबित्व आल्याने आपला उतार वयातील आनंद त्यांना उपभोगता येत नाही, अशा ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि संजीवन हॉस्पिटल आणि MQRच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आलं असून त्याचे उद्घाटन आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, इंडियन बिझनेसचे अध्यक्ष अनिल कोथालिया, MQR फार्माचे राजेश नायर, CGSचे PC चौधरी, MTASचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद केळकर, सचिव सुरेंद्र चौगले, वैद्यकीय संचालक डॉक्टर जितेंद्र अगरवाल, डॉक्टर मनीषा सोळंकी, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुणेसारख्या महानगरात आज अनेक जण नोकरीच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यांच्या आप्त स्वीकियांना एकटेपणामुळे मानसिक तथा दुर्धर आजारांना सामोरं जावं लागतं, तर अनेकदा अपघात आणि इतर कारणाने अनेक जण रुग्ण अंथरुणाला खिळतात. या रुग्णांची शुश्रूषा करणे बरीच अवघड गोष्ट असते. असे रुग्ण जास्त वेळ अंथरुणाला खिळल्याने बेडसोल सारख्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे या रुग्णांची शुश्रूषा असते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि कोथरूडमधील संजीवन हॉस्पिटल आणि MQR फार्माच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत असाध्य आजाराने ग्रस्त रुग्णांची वैयक्तिक स्वच्छता, औषधोपचार, आहार, व्यायाम आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 50 बेड्सचे हे केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आलं आहे. ना नफा ना तोटा तत्वावर केवळ सेवाभावी वृत्तीने हे केअर सेंटर चालवण्यात येणार आहे. चंद्रकांतदादा पाटील हे अतिशय संवेदनशील मंत्री आहेत. एखादा विषय मनात आला की तो पूर्ण करण्यासाठी ते झोकून देऊन काम करतात. दादांनी कोविड काळात कोथरूडकरांना अतिशय मोलाची मदत केली. त्यांच्यासारखे कार्य आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी केलेलं नाही. सामान्य माणसांशी जोडले गेल्यानेच समाजाची गरज ओळखून चंद्रकांतदादा पाटील आपले उपक्रम राबवत असतात. त्यातूनच सर्वांनाच प्रेरणा मिळते, अशी भावना महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी व्यक्त केले. MQRचे राजेश नायर म्हणाले की समाजातील अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम सुरू होत आहे आणि या उपक्रमात जोडलं जाणं हे अतिशय आनंदाचे आहे. संजीवन केअर सेंटरच्या माध्यमातून अशा गरजू रुग्णांची सेवा होईल असा विश्वास व्यक्त केला. हिरकणी न्यूजसाठी अंजुम मुल्ला, इचलकरंजी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.